तुझे गुंगटा झाला असेल, आईच्या हाताने नावून जागले की उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की रात्रंदिवस कामधंदा तुला विसावा बी नसल, लंबे लंबे केस तुझे गुंगटा झाला असेल, आईच्या हातेनं नावून जागले की उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की आईनं का बोलवले, आनंदाने हसू आनंदाने रडू, सुख दुःख सांगून पूर्ण रात्र काढू, सकुनाचा हिरवा चोडा घेऊन जागले की उभ्या उभ्या रात्री येऊन जागले की एवढं प्रेम आईचं असतं हो. लक्ष देऊन ऐका, एकदा का आपले आईबाप गेले ना, आपला हक्काचा उंबरा गेला महाराज. जोपर्यंत आईबाप आहे ना तोपर्यंत माहेर आहे तुम्हाला. आईबाप गेले ना तुमचा माहेर संपला, कोणी कोणाचे नाही. लक्ष देऊन ऐका, ज्याला आईबाप कळायले ना त्याला देव कळायलं, ज्याला आईबाप कळले नाही ना त्याला देव कळलं नाही. बोलावं तुम्ही आईबापाला. खूप कमी दिवसाचे पाहुणे आहेत माझ्या दादांना आईबाप, खूप कमी दिवसाचे, जास्त दिवस जगणार नाही तो ते. तुम्ही बोला पण टाकून बोलू नका. 10 वर्ष जगणार आहे तुमचे आईबाप, 5 वर्षात मरून जाईल हो. तुम्ही जर टाकून बोलला तसं सण होत नाही बोलणं. 4 पावलाचं बैल एकदा आवाज दिलं की त्या तुर्यावरून वापिस याचा, पण 2 पावलाचं बैल 25 वर्षात झालं बायकोच्या ताब्यात गेला, ऐकत नाही. एका बापाने 4 पोरं सांभाळले माझ्या दादांनो, पण 4 पोरं मिळून एक बाप सांभाळू शकले नाही. लक्ष द्या माझ्या तरुण मातांनो, देवासारख्या बापाच्या डोळ्यात पाणी यावं आणि समुद्रासारख्या आईचं अंतःकरण दुखावं असं पाऊल कधी टाकू नका. एवढीच माझी हात जोडून विनंती. आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा. खूप प्रेम असतं आईबापाचं, निस्वार्थ प्रेम असतं. ज्यावेळेस तुमचा जन्म होतं ना, आपल्याला वाटते ज्यावेळेस तुमचा जन्म होता ना त्यावेळेस तुमची आई या ऑपरेशन थिएटरमध्ये कळा घेते, पण तुमचा बाप पायऱ्यावर बसून छातीमध्ये कळा घेतोय. बाप झाकलेला कलाकार आहे, बापाचं प्रेम दिसत नाही हो. म्हणून लक्ष देऊन ऐका, 14 वर्षाची मुलगी घरी आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले चौकशी करते बापाची. आईला म्हणते, आई बाबा कुठे गेलेत ग आई? त्यावेळेस ते मुलगी म्हणते, ते आई म्हणते, बाई तुझे बाबा सकाळपासून इथंच बसून आहेत ग. आई बाबाने काही खाल्लं का? नाही ग बाई, सकाळपासून पाणी सुद्धा पिलं नाही तुझ्या बाबानं. बाबाकडे जाते, बाबाला म्हणते, बाबा काय झालं बाबा, जेवा ना हो बाबा. त्यावेळेस तो बाप म्हणतो, तू जाय तिकडे, तू बस, तू जेव, मला जेवायचं नाही. मुलगी जाते, महाराज रडत बसते. मुलीचं लई प्रेम असतं बापा, मुलीचं लई प्रेम असतं बापावर. लक्ष देऊन ऐका, का बाप आहे ते. त्यावेळेस त्याची आई म्हणते, बाई तू जेवण घे, तुझे बाबा काही जेवत नाही. तो मुलगी म्हणते, आई आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी जेवून घेऊ? तू 3 टायमाची जेवणात चिंता करणारी आहेस आई, पण माझ्या आयुष्याच्या जेवणात चिंता करणारा माझा बाप आहे, मग मी जेवणार नाही आई. मुलगी तशीच राहते. रात्री 11 वाजता बापाच्या रूम मध्ये जाते आणि बापाच्या अंगावरचं पांघरण काढते. पाहिलं तर काय, पहाडासारखा बाप ढसा ढसा रडतोय, ढसा ढसा. त्यावेळेस आई म्हणते, बाई म्हणते, बाबा हातपाय चुरून देऊ का बाबा? बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? काहीतरी खायला बनवून देऊ का बाबा? बाबा डॉक्टराला बोलून आणू का बाबा? बाबा बाबा म्हणून काकुळीता येते. तुम्ही रडाल माता माऊली आता. त्यावेळेस तो बाप म्हणतोय, बाई माझी आई गेली ना, मी 5 वर्षाची असताना माझी आई गेली, आणि माझी आई गेल्याच्या नंतर मला आईचं प्रेम देणारा कोणी भेटला नाही बाई. आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटतील फार, मावळला दार आईचा, मावळला दार. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा, बापा विना भिकारी. बाप कष्टाचा कबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझा देह
दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाई, मी 5 वर्षाची असताना माझी आई गेली. तू माझ्या जवळ येतोस, माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस. असं वाटतंय माझी आईच माझ्या पोटी जन्माला आली की काय. एवढं प्रेम असतं. तुमचं लग्न होतं ना, तुम्हाला मंडपामध्ये सगळे सापडते. काकू सापडेल, काका सापडेल, आत्याबाई सापडेल, मामा सापडेल, मामी सापडेल, पण तुमच्या फाटक्या कपड्यातला बाप सापडणार नाही. का ते तुम्हाला माहेरला जाताना पाहू शकत नाही. पहाडासारखा आपला बाप, लग्न चालू असावं, पोरीला वाट लावावं, 4 चौघांना पहा बाप कुठे गेलं. एका कठ्याला बसून असते, ते तर रडतंय महाराज. 4 चौघ जाऊन म्हणतात, दादा, अहो दादा, तुम्ही येडे झाले का हो दादा, पोरगी वाट लावायचे. तो बाप दगड अंतकरणावर दगड ठेवतोय आणि येतोय. पोरगी सगळ्याकडे दमान जाईल, पण बाबाकडे गेली पळत सुटते आणि बाबाला मिठी मारते. 4 माणसानं मिठी सोडावं, मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधिले न सुटे काही केले. एवढं प्रेम असतो. लक्ष देऊन ऐका. आणि तुमचं लग्न होतं ना, मग मुलगी एक पाऊल पुढे टाकते. पहिले बापाचं दर्शन घेते, मग आईचं घेते आणि भावाकडे जाते. भावाला म्हणते, भावा, ए भावा, तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळा झालास ना बाबा, माझे आईबाप रस्त्याला येतील भावा. ए भावा, लक्ष देऊ नाही का भावा, तुझ्या बायकोच ऐकू नको रे. एक सांगू का, ते कंस मामा होतं, मुलं जन्माला आल्याच्या नंतर मारत होतं, पण आज आपण लेकरं गर्भात मारत आहात. त्या गर्भातली मुलगी म्हणते, हो महाराज, गाई करू नको ग तुझ्या लेकीचे हाल, नको गर्भात मारू मला, जन्माला घाल. दिव्यासाठी पण तिचा जीव नको घेऊ, आई असूनी नको वैरी तू. मी देईन प्रकाश होऊन मशाल, नको गर्भात मारू मला, जन्माला घाल. एवढं मुलीचं प्रेम असो. माझ्या दादांनो, मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. ज्यांच्या घरात मुलगी आहे ना, तो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आणि ज्यांच्या घरात मुलगी नाही ना, श्रीमंत असून सुद्धा त्याच्याजवळ काही नाही. मुलगी एक पाऊल पुढे टाकते, मागं पाहते, एक पाऊल पुढे टाकते आणि मागं पाहते. महाराज, कन्या सासुऱ्याची जाळे, हो कन्या सासुऱ्याची जाळे, हो कन्या